जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जन्मोत्सवाच्या या श्रीराम व्याख्यान मालेचे आजची चतुर्थ आहे. आपला कॉलेजचे युवा व्याख्याते श्री मेघदूत करतोय. मी त्यांना विनंती करेन त्याने व्यासपीठावर स्थान ग्रहण करावं. वारेच्या अलीकडल्या युवा वर्गाला कधी स्थिरपणे कार्य करतो. तरी औपचारिक म्हणून मी श्री मेघदूत करतोय यांचा परिचय करून देतो. त्यांचे शालेय शिक्षण वालेच्या EMI स्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शैक्षणिक वालेला झाले. BSc बायोकेमिस्ट्री आहे. मणिपाल येथून MBA फायनान्समध्ये केले. त्यांनी सर्टिफिकेट कोर्स बायोटेक्नॉलॉजीमध्ये IHBT पालनपूर इन्स्टिट्यूट कल्चर आणि मशरूमवर 3.5 वर्षाचा कोर्स केला आहे. तसा योग आणि प्राथमिक चिकित्सा दिल्लीहून ॲडव्हान्स एक्युपंक्चर कोर्स नागपूर, मशरूम सीड प्रोडक्शन MCRT सोलन हिमाचल प्रदेश. हाँगकाँगला आयात निर्यातच्या व्यवसायात पॉलिस्टर ट्रायकॉट मध्ये त्यांनी 2004 ते 14 पर्यंत केला. असा त्यांचा थोडक्यात परिचय आहे. तसेच वालेच्या अनेक संस्थांमध्ये शरद व्याख्यानमाला, काव्य अभ्यास मंडळ आणि इत्यादी विविध इथल्या मराठी साहित्यिक आणि बौद्धिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. अशी यांचे विद्वान वक्ते आम्हाला लाभलेले आहेत आणि त्यांचा आजचा विषय आहे विश्व राजकारण, सामाजिक परिदृश्य आणि भारत. मी या आयोजनातर्फे बायकर मठाचे ट्रस्टी श्री विशाल आरती यांना विनंती करतो त्यांनी या आयोजनाच्या वतीने आजच्या व्याख्यानाचे स्वागत करावं. जय जय रघुवीर समर्थ. आजचा विषय विश्व राजकारण, सामरिक परिदृश्य आणि भारत. विश्व राजकारण म्हटलं तर आमच्या डोळ्याच्या समोर अमेरिकी साम्राज्यवाद आणि विस्तारवादाचा चेहरा दिसतो. अनेक लोक एक ध्रुवीय, द्विध्रुवीय अथवा अनेक ध्रुव विश्वाची परिकल्पना करतात. कोणताही भूगोलचा खंड असो, कोणताही प्रदेश असो, तिथे अमेरिकाचं काही ना काही वाटचाल होणार असते. आफ्रिका खंड असो, इजिप्त, लिबिया, मोरोक्कोमध्ये तिथेच दखल आहेच. नायजेरियामध्ये आहे, आता सोमालियामध्ये पण झालं. सोमालिया वेगळा राज्य बनवला. एशियामध्ये, साऊथ एशियामध्ये आम्ही बघतोच आहे की खूप उठापटक होत आहे. बांगलादेशमध्ये काहीतरी झालं तेव्हा अमेरिकन डीप स्टेटनी काही काम केलं. नेपाळमध्ये सुद्धा झालं. श्रीलंकामध्ये म्हणतात काय त्याच्यात हात होता. आणि भारतामध्ये तर म्हणतात पुष्कळ दखल आहे, होता, प्रयत्न करत राहतो. चायनामध्ये आहेच, एशियाच्या साऊथ एशियामध्ये आहे, वेस्ट एशिया, पश्चिम एशियामध्ये पण त्यांचा दखल आम्हाला आज दिसतोच आहे. पण काय या राजकारणामध्ये, विश्व राजकारणामध्ये काय नेहमीपासून अमेरिका होता का? इतका दखल जो आज आम्हाला दिसतोय आणि जे एक ध्रुवीय देश या एक ध्रुवीय सत्ता परिकल्पना जी मला दिसते विश्वामध्ये, ती काय अशीच होती.
अशी होती. आणि हा सगळा जो उठापटाचा आहे आज मी बघतोय की तो टॅरिफ लावतो. आपल्या हिशोबाने टॅरिफ लावतो अमेरिकेचा राष्ट्रपती. काही त्याला कुठे कुठच्याही संधीला तो मान्य करत नाही. कुठून तो म्हणतो मी ही संधी मान्य करत नाही, आमच्याकडनं ही संधी होती आता आम्ही मान्य करत नाही. लोकांना मान्य करावं लागते. तुझं म्हणतं आमच्या हिंदुस्थानामध्ये पण 50% तरी टॅरिफ लावतील. विचार करत होतो की तो ट्रम्प आला की भारताबरोबर त्यांचे आमचे थोडेसे संबंध आणि जवळचे होते. पण त्यांचे जे मुख्य मुद्दा आहे आज अमेरिकेचा तो म्हणतोय की अमेरिका फर्स्ट. या मागा त्याला म्हणतात मी अमेरिका ग्रेट आहे. तर काय दरवेळेसपासून का अमेरिका असाच चालत होता? हो, अमेरिका असाच चालत होता पडद्यामागून. हा जो राष्ट्रपती आला आहे ट्रम्प, प्रत्येक गोष्ट आपल्या पूर्वाश्रमच्या हिशोबाने कार्य करतो. ट्रम्पचे जे व्यापार संबंध आहे या व्यापारिकेचं काम करायची पद्धत आहे ती ह्याच प्रकाराची. तो ज्या व्यापाराच्या क्षेत्रातून येतो तो रिअल इस्टेटमध्ये येतो. तिथे फार रफ वागणं असतं. तर तो नेहमी हेच म्हणत आला आहे की अमेरिका फर्स्ट. त्याचं पहिलं टर्म होतं त्याच्यामध्ये सुद्धा तो म्हणाला अमेरिका फर्स्ट. दुसऱ्या टर्ममध्ये तो म्हणाला मागा मेक अमेरिका ग्रेट अगेन. आमच्या इथे पण एक नारा चालला होता गरिबी हटाव. खूप वर्ष चालला. 77 पासून तो चालला. इंदिरा गांधी म्हणायची मी म्हणते अमेरिका गरीबी हटाओ और ये लोग कहते हैं मुझे हटाओ. अच्छा, इथे मी एक गोष्ट स्पष्ट करून देतो की आमच्या इथे अशी परंपरा आहे की आम्ही ह्याला व्याजगादी म्हणतो आणि ह्याच्यावरून आपण काही दलीय राजनीती करणार नाही. मी कुठलीही दलीय राजनीतीचं वक्तव्य करणार नाही. हे थोडंसं मी मान्य करेन, पाहून करेन. हे मी पहिले सांगून देतो. तर जसं आपल्या इकडे म्हणायचे गरिबी हटाव खूप वर्ष चालणार. अजूनही कुठे कुठे काही लोक म्हणतात राजनेता की गरिबी हटाव. अमेरिकेमध्ये अमेरिका फर्स्ट हे जे त्यांचं मूळ वाक्य आहे हे नवीन नाही आहे. हे 1930 पासून चाललेलं आहे. आता हे 1930 जो आहे हा कालखंड हा फार मेजर वर्ष म्हटलं जाईल. आमच्या इथे पानिपतची लढाई झाली 1761 आणि अमेरिकामध्ये कॉन्स्टिट्यूशन बनलं गेलं 1776 मध्ये. जेव्हा आमच्या इथे वर्तमान भारतची कल्पना पण अवधारणा पण भौगोलिक भूखंड पण नव्हता त्यावेळेस अमेरिकेमध्ये 1776 मध्ये कॉन्स्टिट्यूशन बनवलं. 1861 ते 1865 ह्याच्यात त्यांच्या नॉर्थ आणि साऊथ स्टेट्समध्ये भयंकर आंतरिक ग्रहयुद्ध झाला 4-5 वर्ष. आणि 1865 मध्ये आज जो अमेरिका आम्हाला दिसतो तो अमेरिका जगामध्ये आला. आता हा अमेरिका जो आहे आपण बघितलं असेल वरती कॅनडा आहे, खालती मेक्सिको आहे आणि बाकी दोन्ही भागांवरती त्याचे मोठे समुद्र आहेत. ईस्ट कोस्टवरती त्याचं ॲटलांटिक ओशन आहे आणि वेस्ट कोस्टवरती पॅसिफिक आहे. आणि ह्या समुद्रांची विशेषता अशी आहे की हे खूप खोल समुद्र आहे. समुद्र आता जसं आम्ही म्हणतो इराणच्या जे लागलेले प्रदेश आहेत ते खाडीचे ते खूप डीप समुद्र नाही आहे, खोल समुद्र नाही आहे. तर त्याच्यात खूप मोठे शिप्स जाऊ नाही शकत. पण अमेरिकेच्या दोन्ही कोस्टवरती खूप खोल समुद्र आहे आणि त्याच्यात मोठे मोठे शिप्स जाऊ शकतात. मालवाहक जहाज जाऊ शकतात. खूप मोठा प्रदेश आहे, खूप नद्या आहेत आणि खूप नॅचरल रिसोर्सेस आहे. प्राकृतिक संसाधन खूप जास्त आहे. एवढं आहे की आत्ता आम्ही इतक्या वर्षानंतर 2016-17 मध्ये गंगामध्ये आम्ही नावाने परिवहन करायचा विचार करतो.
अमेरिकेमध्ये त्यांचे जे ग्रहयुद्ध झालं त्याच्या पूर्वीपासून म्हणजे 1865च्या पूर्वीपासून इनलाईन ट्रान्सपोर्ट नद्यांच्या थ्रू होता. ते आता जेव्हा ट्रान्सपोर्टेशनचा मार्ग खूप सुव्यवस्थित असतं त्यावेळेस व्यापार खूप जास्त होतो. कनेक्टिव्हिटी जितकी जास्त असेल भागांमध्ये तेवढं व्यापार चांगला होतो. आणि एवढा मोठा प्रदेश, एवढे प्राकृतिक संसाधन, गोड पाण्याच्या नद्या आणि उर्वरा खूप जमीन, खूप अन्नधान्य व्हायचं, माइन्स खूप होत्या आणि ह्यांच्याकडे पॉप्युलेशन फार कमी होती. तर यांनी युरोपमधनं लोक घ्यायला सुरुवात केली. जे थोडेसे पैशावाले लोक होते त्यांना म्हटलं आमच्या इथे या, आम्ही तुम्हाला मोठ्या मोठ्या शेतीच्या जमिनी देऊ. ते लोक आले, त्यांनी आता पैसा पण लावला, तिकडची इकॉनॉमी खूप जास्त प्रॉस्परस झाली. 1820 मध्ये जेव्हा गृहयुद्धाचा अंत झाला तेव्हा यांचा एक राष्ट्रपती होता, त्याला म्हणतात मॉड्रो. त्या मॉड्रोनी एक परिकल्पना दिली होती की सेंट्रल आणि साऊथ अमेरिका हा आमचा बॅकयार्ड आहे, आम्ही इथे कोणाला येऊ नाही देणार. आणि म्हणूनच तुम्ही पहा की जितका पण सेंट्रल अमेरिका आणि साऊथ अमेरिका ज्याला आम्ही लॅटिन अमेरिका म्हणतो, ह्या देशांमध्ये अमेरिकेचा दखल खूप, कारण की हे अमेरिकाकडून लागलेले आहे. इकडचे सत्ता परिवर्तन, इकडच्या राष्ट्रांची इकॉनॉमी, इकडच्या राष्ट्रांचे संसाधन अमेरिकेने बेदम दोहन केले, शोषण केले. इकॉनॉमी खूप जास्त झाली, अर्थव्यवस्था खूप तगडी झाली. दोन्ही बाजूचे प्रदेश जे होते, ईस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्ट, समुद्राला लागत होते, व्यापार खूप खोल होता. तर तिकडचा भूभाग जरा जास्त पैशाला झाला. जो सेंट्रल पार्ट होता, ज्याला इंडियन अमेरिका म्हणतात या रुरल अमेरिका म्हणतात, जिथे फार्मलँड्स होते, ते थोडेसे कमतर राहिले. पैसा त्यांच्याजवळही होता, पण ते कंपॅरेटिव्हली थोडेसे कमी राहिले. अजूनही तीच व्यवस्था आहे की जो सेंट्रल एरिया आहे अमेरिकेचा तो थोडासा गरीब प्रदेश म्हणतात. त्या लोकांनी ही मागणी केली की बाबा आमच्याकडे लक्ष द्या. आवाज उठली, तिकडच्या लोकांनाही कळलं की बाबा हा प्रदेश थोडा कमी, तर त्यांनी त्याच्यावरती लक्ष देणं सुरू केलं. तिथे जास्त इन्व्हेस्टमेंट, इंडस्ट्रीयल हे सगळं आणायला त्यांनी सुरू केलं. काळाबद्दल 1914 प्रथम विश्वयुद्धाची अटी होती. 1916 मध्ये युद्ध सुरू झालं, प्रथम विश्वयुद्ध. 1917 येता अमेरिका हा त्यावेळेस युद्धामध्ये होता. प्रथम विश्वयुद्धामध्ये अमेरिका होता. अमेरिका नुसतं शुद्ध व्यापारी रूपामध्ये आपला व्यापार करत होता. 1917 मध्ये जर्मनीने रशियाला हरवलेलं होतं. रूसची क्रांती झालेली होती. 1906-07 मध्ये लेनिन येऊन चुकला होता, कम्युनिझम येऊन चुकलं होतं. रशियाला त्यांनी हरवून दिलं होतं. आणि युरोपच्या त्यावेळेसचे जे मुख्य पॉवर सेंटर्स होते, फ्रान्स, स्पेन आणि इंग्लंड यांच्या संयुक्त सेनांना सुद्धा हरवायच्या स्थितीमध्ये येऊन गेला होता जर्मनी. त्यावेळेस अमेरिकेला वाटलं की आता जर का हा जर्मनी जिंकला तर यांची पुढची चढाई आमच्या देशावरती होणार, या आमचे व्यापारिक हित जे त्यांच्यावरती हे आहात करणार. 1917 मध्ये अमेरिका युद्धात उतरला. त्यावेळेस जर्मनी जो होता युरोपचा प्रोडक्शन इंडस्ट्रियल हाऊस होता. जर्मनीची जी इकॉनॉमी होती, GDP जी होती, ती इंग्लंड आणि फ्रान्स यांच्या इकॉनॉमीची दुप्पट होती. आणि त्या 1917 मध्ये अमेरिकाची जी इकॉनॉमी होती त्या जर्मनीच्या इकॉनॉमीच्या अडीचपट होते. जर्मनीला हरवलं आणि पुन्हा विचार केला की आपल्या प्रदेशावरतीच लक्ष द्या. पण त्यावेळेस कम्युनिझम घेऊन चुकला होता. कम्युनिझमला हरवायचं आहे म्हणून थोडंफार त्यांचं दखल चालत होतं. पण त्यांचं जे सेंट्रल अमेरिका होता तिथे थोडंसं आवाज उठू लागले की बाबा आमच्यावरती तुम्ही रिसोर्सेस कमी लावता. तर 1930 मध्ये पुन्हा
त्यांनी विचार केला की आम्हाला परत जायचं, आम्हाला युरोपच्या पानकडीमध्ये पडायचं नाही आणि युरोपला यथास्थिती सोडून त्याच्यात जास्त ढावळाढवळी न करत अमेरिका आपलं जो होतं लॅटिन अमेरिकामध्ये आणि सेंट्रल अमेरिका आणि आपलं स्वतःच प्रदेशावरती लक्ष देत होतं. 1940मध्ये पुन्हा द्वितीय विश्वयुद्धाची आघाड झाली. अमेरिकाने पुन्हा म्हटलं आम्हाला ह्याच्यात पडायचं नाही, ही आमची भांडण नाही आहे. युरोप आपला समजे, जपान आपला समजे, रशिया आपला करेल, आम्हाला त्याच्यात पडायचं नाही. पण 40-42 येता असं वाटू लागलं की आता जपान आणि जर्मनी जिंकत आहे आणि हे आता आमच्या सामुद्रिक व्यापारिक हितांवरती मार करणार आहे. तर 42 मध्ये हे विचार करतच होते. तेवढ्यात पर्ल हार्बरवरती जपाननी स्वतःहून हमला करून दिला. प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक ज्याला म्हणतात की अमेरिका हमला करेल त्याच्या आधीच आम्ही अमेरिकावरती हमला करून घेतो. त्यांचे खूप शिप्स व्यापारिक मार्ग होता त्यांचा पर्ल हार्बर, त्याच्यावरती हमला करून अमेरिका युद्धामध्ये आला. आपल्याला माहितीच आहे युद्ध बंद झालं. त्यावेळेस जपानच्या अर्थव्यवस्थेच्या 10 पटींनी अमेरिकेची अर्थव्यवस्था होती. त्यावेळेस सुद्धा अमेरिका एक मोठी इकॉनॉमिक पॉवर होता. पण त्याचं लक्ष अजून दुनियामध्ये नव्हतं. फक्त सेंट्रल अमेरिका त्यांच्या स्वतःचा सेंट्रल जो एरिया होता रुरल एरिया त्याच्यावरती आणि लॅटिन अमेरिका त्याच्यावरती त्यांचं लक्ष केंद्रित होतं. आणि आपल्या व्यापारिक मार्गात सामुद्रिक व्यापारिक मार्गांवरती त्यांचं खूप लक्ष होतं, ज्यांनी त्यांचं मुख्य व्यापार केंद्र चालत होतं समुद्री मार्गांवर. 42-45 मध्ये युरोपची स्थापना झाली आणि त्यावेळेस रशिया जो होता ईस्ट युरोपमध्ये यायला त्यांनी सुरुवात केली. रूस, सोव्हिएत युनियन. आता सोव्हिएत युनियन त्यावेळेस तिकडे कम्युनिझम चालत होतं. ह्यांच्या इथे फ्री मार्केट इकॉनॉमी होती. सुरुवातीपासून अमेरिकेने फ्री मार्केट इकॉनॉमी ठेवली, जी आम्ही आता आमच्या इथे रिफॉर्म्स झाले, ज्याला आम्ही म्हणतो हायर अँड फायरची स्ट्रॅटेजी, लेबर लॉस, की जास्त काही लक्ष नाही द्यायचं लेबर्समध्ये. तुम्ही घ्या, तुम्हाला इतके दिवस काम करायचं आहे करा, त्याच्यानंतर तुम्ही मजुरीला सुट्टी देऊ, वर्षभराची तुम्हाला पगार द्यायची काय आवश्यकता नाही. अमेरिकेमध्ये हे सुरुवातीपासून असतं. म्हणून आज मला कामधंदा आहे उद्या नाही, तर जितके पण कामगार असायचे ते स्वतः आपले उद्योग धंदा सुरू करू लागायचे. तर मग कामगाराची आवश्यकता आहे. तर आफ्रिकेमध्ये गुलाम आणले, अमेरिकेमध्ये पुष्कळ वर्ष चालतात. लॅटिन अमेरिकन कंट्रीजमधून गुलाम आणले आणि ते काम करायचे. आणि ह्याचे सगळे जे लोक होते उद्यमी बनला. ही त्याच्या इथे फ्री मार्केट इकॉनॉमीची ही सगळ्यात मोठी खासियत. आणि त्याच्यामुळे मिडल क्लास तिकडे खूप लवकर डेव्हलप झाला. जेव्हा मिडल क्लास डेव्हलप होतो तेव्हा इकॉनॉमिक प्रोग्रेस होते. कारण की मिडल क्लासची ही असते, पैसा आला की मला घर बनवायचं, संपत्ती बनवायची, वाहन घ्यायचं, तर त्यांनी पुन्हा इन्व्हेस्टमेंट रिइन्व्हेस्टमेंट इकॉनॉमीमध्ये होते. तर तिथे खूप मोठा मिडल क्लास डेव्हलप झाला. पण सुरुवातीपासून अमेरिकांनी एक गोष्ट खूप छान केली की त्यांना माहिती होतं आमच्या इथे लोक नाही आहे, जनसंख्या नाही आहे, तर त्यांनी ओपन पॉलिसी ठेवली की या आमच्या इकडे या. आणि प्रिफरन्स द्यायचे जे श्रीमंत लोक आहेत, जे टेक्नॉलॉजिकल स्किल्स आहेत, त्यांना पण ते हातोहात आपल्या इकडे इमिग्रेशन द्यायचे. अजूनही ती व्यवस्था आहे, H-1B व्हिसा जो आहे. तर अशा प्रकारे अमेरिकाने युरोपमध्ये दाखल केलं सुरू केलं. कारण की त्याला सोव्हिएत युनियनचे जे कम्युनिझम येत होतं ते यात थांबायचं होतं. हळूहळू 1960-70च्या दशकामध्ये, 1960-62-65च्या दशकामध्ये हंगरी, युगोस्लाविया, चेकोस्लोवाकिया हे सगळे कम्युनिझमच्या मार्गावरती गेले. तर अमेरिकाला भीती वाटू लागली आणि शीतयुद्ध सुरू झालं. शीतयुद्धाच्या पीकमध्ये अमेरिका आपल्या GDPचा 8 ते 10% शीतयुद्धामध्ये लावत होता. परोक्ष आणि अपरोक्ष रूपमध्ये अनेक राष्ट्रांमध्ये उठापटक करत होता, आयोजित देत होता. पुढच्या युरोपची सिक्युरिटी अमेरिकेच्या हातामध्ये होती. अमेरिकेने रिटर्न ॲग्रीमेंट्स केले होते नाटोचे, ज्या नाटोच्या थ्रू पुढच्या युरोपची
न्यूक्लिअर अंब्रेला म्हणून अमेरिका जबाबदार होता. एवढंच नव्हे तर सिटो सेंटो पॅक्ट जेव्हा साऊथ कोरियाचा झाला तर त्या साऊथ कोरिया आणि जपानची पण न्यूक्लिअर अंब्रेला ज्याला म्हणतात या न्यूक्लिअर सिक्युरिटी अमेरिकेने आपल्या हातात घेतली आणि इतकी घेतली होती की हे युरोपचे देश जे होते आपल्या रक्षा बजेटचा काही खर्चच नव्हते करत. काही देश नुसते 1% पण खर्च नव्हते करत. त्यामुळे ते सामाजिक इंडिकेटर्समध्ये सोशल इंडिकेटर्समध्ये खूप गेले. हेल्थ सेक्टरमध्ये एज्युकेशनमध्ये इकडे शिकायचे लोक चांगली शिक्षा घ्यायचे आणि इमिग्रेट करून जायचे अमेरिकेमध्ये. अमेरिका त्यांना हात घेऊन घ्यायचा. सिक्युरिटी कवर अमेरिका देतो हे चालत राहिलं. 1988-89 मध्ये शीतयुद्ध समाप्त होत होता ना. सोव्हिएत युनियन केला, रशिया. जेव्हा शीतयुद्ध संपला त्यावेळेस 5 ते 6% आपल्या GDPचं अमेरिका त्या शीतयुद्धाचं बजेट म्हणून देत होतं. शीतयुद्ध समाप्त झाला मग अमेरिकेनं आपलं कम्युनिझम तर केलं, ह्याच्या ऑल्टरनेट आम्हाला एक व्यवस्था उभी करायची आणि आम्ही इतक्या वर्षापासून इकडे आहे तर आम्हाला आपली दखल ठेवली पाहिजे. आम्ही इतक्या वर्षापासून इन्व्हेस्ट केलं काही सत्तांमध्ये व्यवस्थांमध्ये, त्याच्यामध्ये एकदम बाहेर कसं निघू, या एकदम कसं सोडून येऊ. व्हॅक्यूम आम्हाला सोडता येणार नाही आणि कोणत्याही स्थितीमध्ये व्हॅक्यूम राहत नाही. प्रकृतीमध्ये व्हॅक्यूमची परिभाषा आहे पण अक्षरशः व्हॅक्यूम राहत नाही. अमेरिकेमध्ये आम्ही एक काम करतो, आम्ही UN तो बनवून दिलेलं 42-45 आता आम्ही नवीन फ्री मार्केट इकॉनॉमी करू WTO आणि त्यांनी फ्री मार्केट इकॉनॉमी करू WTO बनवू. खूप त्याच्यात आपल्याला माहिती आहे किती प्रेशर आहे. हिंदुस्थानावरती खूप प्रेशर होतं, युरोपवरती पण खूप प्रेशर होतं. इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स याच्यावरती किती तर भानगड झालं, किती वर्ष त्याच्यावरती प्रेशर आलं. आपल्या चायनावरती पण आलं की चायना तर खूप कॉपीराइटेड बनवून करतं पण ते WTO आलं अमेरिकेच्या. हे सगळं चालत होतं. फ्री ट्रेड झालं. अमेरिकेने खूप डनमध्ये फ्री ट्रेड केला. त्या फ्री ट्रेडनी अमेरिकाचं जे इंडस्ट्रीयल सेक्टर्स होते, सेक्टर अमेरिका या रुरल अमेरिका त्याच्या इकॉनॉमीला त्रास होणं सुरू झाला. ईस्ट अँड वेस्ट कोस्टचे जे इंडस्ट्रीयल हब्स होते ते खूप प्रोग्रेस करू लागले पण त्या फ्री ट्रेडमुळे सेंट्रल अमेरिका या जो रुरल अमेरिकाच्या ज्या इंडस्ट्रीज होत्या त्या बंद होऊ लागल्या. एक खूप चित्र आपल्या लोकांनी बघितलं असेल, डालास म्हणून एक सिटी आहे, त्याचा इंडस्ट्रियल एरियाचा फोटो येतो. विरान पडलेलं आहे, सगळ्या फॅक्टऱ्या बंद पडलेल्या आहेत, तुटल्या आहेत, तुटतात आहे आणि तिथे आता मुस्लिम पॉप्युलेशन खूप झाली. तिथे सगळ्यात मोठी मस्जिद म्हणतात ते ती डालास त्या एरियाचा जो आहे तो इंडस्ट्रियल होता आणि तिथे हे सबस्टन्स अब्यूज जेव्हा म्हणतात ड्रग्स हे खूप येतात. केमिकल ड्रग्स कोकेन येतो, त्याचं खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो. तर ह्या लोकांनी विचार केला बाबा 1990 जो सिनियर बुश होता तो पुन्हा म्हणाला की अमेरिका फर्स्ट आणि स्लोगन देऊन तो चुनाव जिंकला. दुर्दैवाने सद्दाम हुसेनने कुवैतचं अतिक्रमण केलं आणि ते लोक युद्धामध्ये गेले. गल्फ फर्स्ट पुन्हा अमेरिकेला बाहेर यायचं. क्लिंटन आला. आता इथे मी एक शब्द वापरतो, एखादा मानून घेऊ. क्लिंटन आला. क्लिंटन जो होता रतन रणदीला अमेरिकेचा प्रेसिडेंट. कशाला म्हणतो सांगेल पुढे. तो आला. तो अगदी मॉडर्न लाईफस्टाईलचा मनुष्य होता आणि तो पुन्हा कोसोवोमध्ये गेला, सर्बियामध्ये गेला, नोबेल लोकांना करून घेतला होता, तिकडे गेला. सोमालियामध्ये पण त्यांनी दखल घेतला. सोमालियामध्ये कसे सैनिक मारले गेले तितकेच आपण हे सगळ्यांनी पाहिजे. जमिनीवरती घसरून त्याला घेऊन गेलेलं होतं. तर पुन्हा सगळी गोष्ट झाली की नाही आम्हाला अमेरिका फर्स्ट. तो दुसरा जो प्रधानमंत्री दुसरा जणीचा राष्ट्रपती आला ज्युनियर बुश, तो म्हणाला नाही माझे वडील जे करून आले ते आम्ही करू. आम्ही आपल्या सेना पुन्हा मी घेऊन येऊ आणि आम्ही अमेरिकेमध्ये साक्ष देऊ. अमेरिका फर्स्ट बघेन. 1930 पासून चालत आहे हे. बिल क्लिंटन 1998 दुसरा बुश आला. दुर्दैवाने 26/11 झालं 2001 मध्ये. हवाई जहाज घेऊन गेले, ट्विन टावर्समध्ये.
पुन्हा पुन्हा वॉर टेरर झाला, पुन्हा अमेरिका विश्वामध्ये पसरला. तर जे पुन्हा त्यांचं आपल्या इकॉनॉमीमध्ये लक्ष द्यायचं होतं ते पुन्हा विस्कटलं. पुन्हा जे अमेरिका फर्स्ट होतं ते पुन्हा विश्वाकडे त्यांचं लक्ष लागलं. हा गोष्टीला बराक ओबामा आला, तो ह्याच मुद्द्यावरती आला, अमेरिका फर्स्ट. कसं तरी त्यांनी प्रयास केले. अच्छा, ह्याच्यामध्ये मध्ये आणि गोष्ट झाली की बिल क्लिंटन याचा रेपिंग आणि पियलचा लीडर यासिर अराफातला एक ओस्लो पीस अकॉर्ड 1998 मध्ये कळवलं. अमेरिका ह्याच्या असं म्हणत होतं की इस्रायल हा अकॉर्डमध्ये यायला तयार नव्हतं, कारण की त्यांना 2 नेशन स्टेट्स पॅलेस्टाईन आणि इस्रायलला मान्यता द्यायला लागली असते. पण कसं तरी करून अमेरिकेच्या प्रेशरमध्ये 1998 मध्ये हा पीस अकॉर्ड साईन झाला. बराक ओबामा येते पुढे, पुन्हा बराक ओबामा आला, तो म्हणाला हे करायचं. हळूहळू त्यांनी विड्रॉ करायला सुरू केला. त्याच कारणामुळे त्याला नोबेल प्राईज पण दिला. त्याचं फक्त एकच योगदान होतं की त्यांनी अमेरिकेच्या सेना परत बोलणं सुरू करून दिलं. बराक ओबामा गेला, त्याच्यानंतर हा आला ट्रम्प. म्हणाला की नाही, अमेरिका फर्स्ट. आणि खूप ताकदीने त्यांनी काम केलं, कारण की त्याची जी गुड बँक होतो तो सेंट्रल आणि रुरल अमेरिका होता. तिथे हे अमेरिका फर्स्टचं स्लोगन होतं आणि तिकडनं त्यांनी सगळ्यात जास्त इलेक्ट्रोल वोट्स घेतले. पण ती जी म्हणतात इकोसिस्टम, जे अधिकारी होते ते सगळे जुने अधिकारी होते, त्यांना तो हलवू नाही शकला. आणि त्याच वेळेस तो म्हणाला होता की इंडिया इज मास्टर ऑफ टॅरिफ. त्याच वेळेस पहिल्या टर्ममध्ये बायडनने लगेच अमेरिकाला अफगाणिस्तानमधल्या सेना परत केली. आता कोणत्याही देशाला सोडून जातो, विश्वशक्ती आहे असं सोडून नाही जाणार. 15-20 दिवसाच्या आत अफगाणिस्तान सोडून निघाले आणि जितके त्यांचे मोठे हतियार होते ते त्यांनी नष्ट केले, पण जे छोटे हतियार होते कार्बाईन्स ते सगळे तिकडे सोडून गेले. कोणाकरता आणि पुढे ते सोडून गेले. दुसरं टर्म बायडन ट्रम्पची, हे त्याचं दुसरं. आता येताच बरोबर पहिला टर्म तर तो काही करून नाही पाहिजे. दुसऱ्या टर्ममध्ये येताच बरोबर त्यांनी सगळे अधिकारी बदलून दिले, सैन्य अधिकारी सुद्धा बदलून टाकले. आणि आता त्याला जे करायचं होतं, जसं करायचं होतं, ज्या देशांवरती त्याला टॅरिफ लावायचे होते त्यांनी पहिल्यापासून पाहून ठेवलं होतं की ह्यांच्याबरोबर आमचं एवढं ट्रेड डेफिसिट आहे, त्याच्यावरती टॅरिफ लावा. पहिल्या ह्याच्यामध्ये तो काहीही करू पाहिला. फक्त चायनावरती त्यांनी भरपूर टॅरिफ लावलं. आम्हाला थोडंसं वाटतं आम्हाला सपोर्ट करायला. बायडनच्या वेळेस आमचे संबंध चांगले होते, आपली शीतकालीमध्ये गेलेले होते आमचे संबंध बायडन बरोबर. बराक ओबामाच्या वेळेस काही संबंध झाले होते, काही क्वाड ज्याला म्हणतात की हिंदुस्थान, भारत, अमेरिका, जपान, कोरिया आणि ऑस्ट्रेलिया हे आमच्या सेना मिळून चायनाच्या विरुद्ध एक क्वाड बनवणार चांगल्या तिच्या गोष्टी. पण बायडेनच्या वेळेस काहीही काम झालं नाही. ट्रम्पच्या पहिल्या ह्याच्यामध्ये काही काम झालं नाही. दुसऱ्या ह्याच्यामध्ये तर अगदी ते वस्तुतः वाईंडअप केलं गेलं. आणि टोटल आता आम्ही बघतोय की टॅरिफ नुसतं टॅरिफ काही एकदम नाही झालं. पूर्वी आम्ही विचार करतो की पहिल्या टर्ममध्ये तर ट्रम्प आमच्याशी खूप छान होता. आता अचानक कसं झालं ते 1930 पासून चाललं आहे. 40, 45, 90 पर्यंत ते करू नाही पाहिले. 90 नंतर त्यांना करायची इच्छा होती, ते काही कारणांमुळे ते नाही करू पाहिले. पण जसंच त्यांना मिळाले अपॉर्च्युनिटी, त्यांनी आपली त्यांची मूळ व्यवस्था दुरुस्ती करायची
जी प्रक्रिया होती त्याच्यावर त्यांनी लक्ष देणं सुरू केलं. आता किती इकॉनॉमी आहे अमेरिकाची जर एक आपण बघू तर आजच्या तारखेमध्ये अमेरिकेची इकॉनॉमी 35 ट्रिलियन आहे. आपल्या इकडे मोजायची पद्धत वेगळी असते, पण लाख करोड असं बिलियन बिलियन आणि ट्रिलियन. आता ट्रिलियनमध्ये किती शून्य असतात? 12 शून्य असतात. जे सायन्सचे स्टुडंट्स आहेत त्यांना माहीत असतं, 10 to the power 2, 10 to the power 8, 10 to the power 12 मध्ये 12 शून्य लावले तेव्हा 1 ट्रिलियन बनतं. ते 40 शून्य लावले तेव्हा 1 ट्रिलियन बनतं. अमेरिकेची इकॉनॉमी 35 ट्रिलियन आहे आजच्या तारखेमध्ये. आम्ही म्हणतोय 2 ध्रुवीय झालंय जग. चायना मोठा होतोय. चायनाची किती आहे? 18 ट्रिलियन. अमेरिका 35 ट्रिलियन, चायना 18 ट्रिलियन. आम्ही खूप प्रोग्रेस केली. आमची किती? 3.5 ट्रिलियन. सोव्हिएत रूस कालांतरामध्ये रशिया त्याची किती आहे? 2.5 ट्रिलियन. जापान आमच्याकडे थोडंसं पुढे, पण ह्या वर्षापर्यंत मी जपानला नक्की करून देतो. हे आमचं GDP आहे. पर कॅपिटा अजून भाग मागे त्याची आपण गोष्ट. तर इतकं सगळं कॅपिटल आहे आणि जर का तो राष्ट्र या राज्य म्हणतोय की आम्ही तुमच्यावरती टेरिफ लावू आणि त्याच्याशिवाय जग कुठे हलू शकत नाही. इकॉनॉमीचे आकडे पाहून आपल्याला कळतं की किती मोठी इकॉनॉमी असू शकते. त्याच्यात एक गोष्ट असू शकते, आता तो मदमस्त हत्ती असतो, तो जेव्हा मधमध्ये येतो तर त्याला जेवण तर द्यायचे, साखळी बांधून ठेवलेली असते, साखळ्या तोडूनही देतो, पण साखळ्या बांधून ठेवतात अन्न कसं द्यायचं? तर भिंतीच्या मागून त्याला केळी देतात, भिंतीच्या मागून हळूहळू त्याच्या तांदूळाचा गोळा बनवून त्याला देतात, भिवून देतात, हे बाबा हे बघ शांत हो शांत हो शांत. या दुसरी व्यवस्था असते तर का तो जत्री करून निघाला, तुमच्यामध्ये क्षमता आहे पुस्तकी बंधू आता हे भारताबरोबर पण झालेलं आहे. आता आमच्यासमोर काय परिस्थिती असू शकते? तुमच्या जवळच उदाहरण आहे बांगलादेश. विश्वाची 4थी मोठी अर्थव्यवस्था तुमच्या बॉर्डरला लागून आहे, पण तुम्ही त्याच्याकडनं तांदूळ घेतले, तुम्ही त्याच्याकडनं साखर न घेत पुरतं गंगा सागर जेव्हा आपण म्हणतो बे ऑफ बेंगॉल, तिकडनं इंडियन ओशन, सिंधू सागर पाकिस्तानकडनं घेणं. पाकिस्तान सुद्धा इम्पोर्ट करतोय शुगर, त्यामुळे ब्राझीलकडनं घेणं. तर विविधता कशामध्ये? हिंदुस्थानाबरोबर राहून आहे की असं अवघडपणा करून आहे. तर 50% टॅरिफ लावतोय, ठीक आहे ना, आम्ही आपली ऑल्टरनेट व्यवस्था पण करू. आता ह्या सगळ्या घडामोडीमध्ये युरोप आत्तापर्यंत पुरतं अमेरिकेच्या सुरक्षा कवचमध्ये होता. इतके वर्ष ह्या लोकांनी आपल्या सुरक्षेवरती काही खर्च नाही केला. अमेरिकेसारखा त्यांना म्हणत होता तुम्ही बघा तुम्ही बघा तुम्ही बघा. या लोकांना विश्वास होता की हा नाटक होईल. एक टाइम आला अमेरिका म्हणाला आता आम्ही तुमची सुरक्षा करत नाही. पहिले काही टेक्नॉलॉजी वाढलेली आहे. आज आम्ही बघितलंय की इराणमध्ये पण टेक्नॉलॉजीनी काय काम केलेलं आहे. आत्तापर्यंत न्यूक्लिअर अमेरिका दिला होता अमेरिकेने युरोप लागून जपानला साऊथ कोरिया. पण आज जर का तुम्ही जपानशी भांडणं होतं या साऊथ कोरियाशी नॉर्थ कोरियाशी भांडणं होतं, तर काय नॉर्थ कोरिया या साऊथ कोरियाच्या अमेरिका प्रोटेक्शनमुळे सिओल राजधानी डिस्टर्ब न हो, त्याच्यावरती अणु अस्त्र न ये, मी याच्याला सुरक्षा दिली आहे. त्याच्याजवळ साऊथ कोरियाजवळ मोजक्याच मिसाईल्स आहेत. तर तो सिओलवरती न टाकला त्यांनी 2 या 3 या 4 मिसाईल्स अमेरिकेवरती टाकल्या. त्या 4 एक सुद्धा अमेरिकाच्या स्टेटवरती गेली कोणच्याही. तर काय अमेरिका ही कॉस्ट डिअर करू शकतो का?
की सिओलला वाचण्याकरता तो आपला काही भूभाग न्यूक्लिअर ह्याच्यात जाऊ दे. अमेरिकेला लक्षात आलं आम्ही जे ह्यांना न्यूक्लिअर अम्ब्रेला प्रोव्हाइड करतो तो फार चुकीचा आहे. त्याच्यात मूलभूत सुधारणा आता करावी लागेल आम्हाला, कारण टेक्नॉलॉजी खूप डेव्हलप होते. अमेरिकेने म्हटलं आता आम्ही तुम्हाला सुरक्षा मिळेल. आता ह्या सगळ्या घडामोडींमध्ये काही लॉबीज असतात ते आपलं काम करतात. अमेरिकेमध्येही खूप छान सिस्टम आहे की लोक पैसे देतात, ओपनली सगळं होतं, लिगलाइज वेमध्ये होतं आणि ते लॉबिंग करतात. अमेरिकेमध्ये खूप लॉबीज आहेत. आर्म लॉबी आहे आणि तिथे स्कोप डेव्हलप होतात, मॅन्युफॅक्चरिंग खूप होते. तर ते स्मॉल आर्म्स, बिग फायर आर्म्स याची खूप मोठी लॉबी आहे, ती पैसे देतात. आता अमेरिकाची मिलिटरी पॉवर त्याच्या पॉलिटिकल पॉवरपेक्षा जास्त झालेली आहे. हिंदुस्थानमध्ये पॉलिटिकल पॉवर जास्त आहे, मिलिटरी पॉवर पण आहे, पण मिलिटरी पॉवर इज ओव्हरशॅडोड बाय पॉलिटिकल पॉवर. समजायचं प्रयत्न आम्ही मिलिटरी पॉवर वापरायला अजून घाबरतो. त्याचं उदाहरण इतक्या वर्ष आम्ही आतंकवाद सहन केला. जम्मू काश्मीर असेंब्लीवरती हमला झाला. लोक म्हणाले आता हे दिल्लीवरती करतील, दिल्लीवरती पण झाला, मुंबईमध्ये पण झाला आणि आम्ही काहीही प्रतिकार नाही केला. मिलिटरी पॉवर आमची होती, पण पॉलिटिकल पॉवर वॉज ओव्हरशॅडोइंग द मिलिटरी पॉवर. अमेरिकेमध्ये जे राष्ट्र लिडरशिप घेतात त्यांचं कॅरेक्टर वेगळं असतं. अमेरिकेमध्ये मिलिटरी पॉवर ओव्हरटेक्स द पॉलिटिकल पॉवर. त्यांना भीतीने वाटत पॉवरच पाहिजे आणि त्यांना माहिती आहे त्याचं मिलिटरी पॉवर आहे. पॉलिटिकल पॉवर नियंत्रित करतो. ह्यावेळेस जे वॉर चालला इराणमध्ये त्याच्यामध्ये तर अनुमोदकतेचं 20% आहे. गल्फचं जर पहिला वॉर झाला 90% होता. अफगाणिस्तान त्याच्यामध्ये 83% होतं. आता त्यांची फक्त 23-28% आहे. पण तरी त्यांनी पाहिजे ते घाबरत नाही. त्यांना माहिती आहे आमचं मिलिटरी माहिती आहे, आम्ही करू, आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करू. इथे चाललं आहे. त्याच्या आधी मी बघितलं आमच्या वर्षीच व्हेनेझुएलामध्ये काय केलं. इथे आम्ही कम्पेअर करणार आहे हिंदुस्थानची काय पोझिशन असणार आहे ह्या सगळ्या वैश्विक राजकारणामध्ये. तो मानलं होतं आज सगळ्यात मोठं उत्पादक देश कोणचं आहे ज्याचं ऑइल रिझर्व्स आहे. आम्ही सगळे विचारतो सगळे वेगळं नाही. व्हेनेझुएलामध्ये सगळ्यात जास्त ऑइल रिझर्व्स आहे दुनियाचे, पण त्याचं प्रोडक्शन किती नुसतं त्या ऑइल रिझर्व्सच्या 8 ते 10% रिफायनरीज नाही लागल्या. अमेरिकेने लावल्या होत्या. तो ह्याच्या पहिले माधुरशा पहिले जो चार्ल्स वगैरेचा प्रेसिडेंट होता त्याच्या काळामध्ये, पण संभाव तो त्याला काहीतरी झालं असं काहीतरी झालं. तो सोशलिझममध्ये गेला. नॅशनलायझेशन करून दिला. अमेरिकन कंपनीचं खूप नुकसान झालं. त्यावेळेस त्या लोकांनी डिसाईड केला आम्हाला व्हेनेझुएला धडा शिकवायचा आहे. ते अफगाणिस्तान, इराक हे सगळं चालत होतं, त्याच्यामध्ये ते थांबले आहे. पहिल्या टर्ममध्ये तो म्हणाला की व्हेनेझुएलामध्ये धडा शिकवायचा हा आम्हाला खूप त्रास होतो. कारण की 1820 त्यांची जे राष्ट्रपती होते मॉन्डुरो, त्यांनी जे घेऊन ठेवलं होतं ब्रह्मवाक्य, सेंट्रल आणि लॅटिन अमेरिका हे आमचे बॅकयार्ड्स आहे. इथे आम्ही कोणाला येऊ देणार नाही. ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे या 3 देशांना सोडून बाकी सगळ्या देशांमध्ये अमेरिका आपल्या हिशोबाने सत्ता परिवर्तन करतो. आता मिलिटरी माइंड पहा कशी असते. 120 प्लेन्स उडाले, काही त्याच्यामध्ये ड्रोन सुद्धा, 20 वेगळ्या विमानपट्ट्यांवरती 3 तासाचं ऑपरेशन, 2 तासाचं ऑपरेशन आणि 3-4 मिनिटांमध्ये त्याला पकडून विमानात टाकून घेऊन 56 इंच सीमा किस अगर मी जर का त्या राष्ट्रामध्ये आहे आणि माझी सेना असं कार्य करेल तर माझं तर 56 इंच सीमा
राष्ट्र चालतो कशा हॉस्टेल्स इथूनच हवे. कोणी तुम्हाला सारखं मारून जातं आणि तुम्ही काही भेटत. पण हे माझं बॅकग्राऊंड आहे आणि इथे मी कोणाला काही करू देणार नाही. कोणी केलं तर मी त्याला त्याच्या घरात बसून घालतो. ही त्यांची टेक्नॉलॉजिकल कॅपेबिलिटी होती, ही त्यांची मिलिटरी पॉवर होती आणि त्यांनी त्याचं सार्वजनिक प्रदर्शन केलं तर ज्यामुळे त्यांच्या सिटिझन्सना नागरिकांना एक गर्व देशात सार्थक असतो. राष्ट्रीयतेचा भाव कुठे गेला ते दाखवायचं तर आहे. काय झालं होतं आमच्या इथे होता ते बॉम्ब्स होत होता ते होतं काही होत. पॉलिटिकल पॉवर वॉज ओव्हरशेडोइंग द मिलिटरी पॉवर. मिलिटरीचे लोक म्हणतो की ऑर्डर केलं रेकॉर्ड होती. गृहमंत्री चिदंबरम नंतर त्यावेळेस होते. नंतर म्हणाला अमेरिकेचा आमच्यावरती फार प्रेशर होतं म्हणून केलं नाही. अमेरिकाचा आमच्यावरती प्रेशर किमान होतं अजूनही का त्यावेळेसपेक्षा जास्त तर आता प्रेशर 50% टॅरिफ नव्हतं. पण तरी आम्ही काही करतो मध्यस्थात की आम्ही करतो. हळूहळू आम्ही ऑल्टरनेट्स पाहिले. गेल्या 10 वर्षापासून युरोपच्या आमच्या गोष्टी चालल्या होत्या फ्री ट्रेड ॲग्रीमेंटच्या. पण ह्या 1 वर्षाच्या आत आम्ही फ्री ट्रेड ॲग्रीमेंट साईन केलं. ब्रिटेनशिपच्या गोष्टी चालल्या होत्या मागच्या काही 7-8 वर्षापासून. ब्रेक्झिट झालं. इंग्लंडची युकेची इकॉनॉमी 1% वरती चालली रेट ऑफ ग्रोथ. जी निगस समजून घ्या. 1 वर्षाच्या आत 6-7 महिन्याच्या आत फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचं साईन झालं. साईन होणं मूर्त येणं मूर्तरूपामध्ये येणं त्याला 5-6 वर्ष लागतात. युरोपियन युनियन बरोबर झालं. आता एक युरोप स्टेट बरोबर ते साईन होणार 5-6 वर्ष लागते. पण एक पाऊल तर कुठे गेलं. टॅरिफ लावले की काही माग असते. तुम्ही टॅरिफ लावताय कोणत्या वस्तूंवरती जे सामान अमेरिकाचे लोक वापरतात ते अमेरिकेमध्ये तिथेच तो टॅरिफ लावू शकतो ना. हिंदुस्थानचे लोक जे सामान वापरतात ते भारताच्या उत्पादकांचं त्याच्यावरती तो टॅरिफ नाही लावू शकत. टॅरिफ तो त्यांच्या राष्ट्रामध्ये जे सामान येत आहे त्यांचे राष्ट्रीय जे लोक नागरिक सामान वापरतात ते त्यांच्यावरती लावलेला ना तो टॅरिफ. काय परिणाम झाला की त्यांच्या लोकांना जास्त पैसे द्यावे लागतात. ही गोष्ट लगेच त्यांना कळली आणि ते ह्याच्यावरती लाजत नाही त्यांनी चूक केली. तेच त्यांनी 50% 18% करून टाकलं एका दिवसामध्ये. आता आम्हाला अमेरिकेशी भांडून चालायचं आहे की आम्हाला आपलं काम करत राहायचं आहे. आम्हाला ऑल्टरनेट मार्क्स करायचे का की मी सांगितलं जवळ तुमचा बांगलादेश आहे. बांगलादेशमध्ये तुम्हाला वापरायचं आहे की चुपचाप आपलं काम करत राहायचं. ह्याचा रुझवेल्ट होता राष्ट्रपती. तो म्हणाला होता टॉक लेस अँड कीप अ बिग स्टिक. कमी बोला पण मोठी छाती ठेवा. जिथे तुम्हाला मोठा मिळेल फटका पण बोला कमी. करून दाखवा. मी म्हणतो करून दाखवा. बोला बोलू नका करून दाखवा. तो रुझवेल्ट हेच म्हणाला. आम्ही केलं. आमचे टॅरिफ आम्ही कमी करून घेतले. आता म्हणतो तो रूसपासून तेल कमी घ्या. रूसपासून आम्ही तेल म्हणून घेत होतो कारण की आम्हाला ते डिस्काउंटेड रेट्समध्ये मिळत होतं. जेव्हा इतर ठिकाणी तेल आम्हाला मिळू लागलं त्याच कम्पॅरेटिव्ह रेट्सवरती व्हेनेझुएला तो म्हणाला किंवा इंडियाला देणारे त्याच कम्पॅरेटिव्ह रेटवरती व्हेनेझुएलाचं तेल अमेरिका वापरू शकत नाही. प्रत्येक तेलाची एक खासियत असते. काही गरिष्ठ तेल असतं एक ते सल्फर मात्रा फार कमी असते. तर ब्रेंट असतं क्रूड असतं आणि अमेरिकेमध्ये शेल ऑइल हे वेगवेगळे प्रकार आहे. सगळ्यात मोठं उत्पादक अमेरिका आहे पण त्याचं एवढं कन्झम्पशन आहे की तो आपल्या काढलेलं तेल ऑइल स्वतः वापरून नाही. आमचं जे सगळ्यात मोठं बॅलन्स ऑफ पेमेंटचा प्रॉब्लेम येतो तो तेलमुळे होतो. कारण की आम्हाला 80% तेल बाहेरून मागवावं लागतं आणि जवळजवळ 65% गॅस आम्हाला बाहेरून घ्यावी लागते. आमच्या इथं उत्पादन फार नव्हतं. काही कावेरी बेसिसमध्ये निघालं ट्रेनाचे ठेके मिळाले पण फार कमी. काही लॉबीज ज्या असतात ह्या लॉबीज पण काम करतात बरोबर.
पद्धत असते, पण जेव्हा तुम्ही वैश्विक राजकारणामध्ये चालताय, तुम्हाला जर का दुसऱ्याला हरवायचं आहे, तर यू हॅव टू टेक देअर गेम्स ऑन देअर फीट. यू कॅन टेक देअर गेम्स ऑन युअर फीट बाय युअर रूल्स. त्यांच्याच प्रमाणे खेळायचं आणि त्यांना त्यांच्याच गेममध्ये करायचं. ही मोठी राजकारणाची गोष्ट असते. ही कुठेतरी चूक नाही. आम्ही मॉरॅलिटी खूप घेतली. गुड निरपेक्ष देश, आम्ही असं नाही करणार, आम्ही तसं नाही करणार, आम्ही ह्या गठबंधनामध्ये जाणार, आम्ही त्या गठबंधनामध्ये जाणार. पण आपण माहिती आहे देशच्या किती जवळ होते. गुडनिरपेक्ष देशमध्ये सुद्धा जे प्रस्ताव यायचे त्या रूसच्या आयडिओलॉजीच्या जवळजवळ असायचं. ठीक आहे, काही लोकांनी घेतलं, बरोबर पण आहे. एक अमेरिकन बेस्ट अलायन्सेस टू हॅव नो अलायन्सेस. सगळ्यात चांगलं जे आहे अलायन्स, की कमीत कमीत अलायन्स असले पाहिजे. आम्ही होतो अलायन्सेसमध्ये, फार कमी होतो. परोक्ष रूपामध्ये आम्ही कधी पण सोव्हिएत युनियन या अमेरिकेच्या ध्रुवीय जेव्हा विश्वकारण होतो तरी पण आम्ही एका ध्रुवामध्ये कधीच नाही. रशियाशी थोडंसं होतं, कारण जे आम्ही म्हणतो की लॉबीजमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे, त्या लॉबीजला पुष्कळसं नाव केलं जातं. डीप स्टेटसुद्धा आजकाल खूप येते. लॉबीज म्हणून त्या डीप स्टेट म्हणून घ्या. त्या डीप स्टेट्समध्ये रशियाने आमच्या हिंदुस्थानात खूप इन्व्हेस्टमेंट केलं. एक राजकारणाचं मी तुम्हाला नाव सांगतो, कारण सांगतो. सलमान खुर्शीद, त्याचं पूर्ण शिक्षण सोव्हिएत रूसमध्ये झालं. नंतर हा राजकारणामध्ये आला. त्याचे वडील खुर्शीद अहमद खान ते राज्यपाल होते, इंदिरा गांधीचे कॅबिनेट मिनिस्टरही होते, मोठमोठ्या पोर्टफोलिओजवरती होते. आणि हा सलमान खुर्शीद फॉरेन मिनिस्ट्रीमध्ये राहिला, ज्याचं पूर्ण शिक्षण सोव्हिएत रूसमध्ये झालं आहे. आणि आजही तो काय आम्हाला बोलतो की आम्हाला इराणच्या विरुद्ध, इराणच्या सपोर्टमध्ये काहीतरी आम्हाला बोलायला पाहिजे होतं. आणि खाडीचे देश ते स्वतः, ज्यांच्या इथे 30-35% आबादी आहे शिया लोकांची, ते स्वतः इराणकरता बोलत नाही आहे. तर आम्ही का बोलायचं? आणि बोलणं काय जरुरी आहे का? तो जो मारला गेला तो शियाचा लीडर नव्हता. तो शिया लीडर नव्हताच कधी. तो इराणी क्रांतीचा लीडर होता. दुनियाभराचा शियांचा जो लीडर आहे तो इराकमध्ये असतो. त्याचं नाव सरखानी करून आहे, विसरतो त्याचं नाव. तो इराकमध्ये राहतो. तो दुनियाच्या शियांचा टॉपमोस्ट लीडर आहे. हे जे खुमैनी होता, आयातुल्ला खुमैनी आणि खुमैनी, हे शिया लीडर नव्हते. हे इराणची क्रांती जेव्हा झाली 79 मध्ये, त्याचे लीडर्स आहेत. तू कोणत्या राष्ट्राध्यक्षाला कोणी मारलं, काही केलं, ठीक आहे, आम्ही बोललं पाहिजे की अशा प्रकारची गुंडागर्दी नको आहे. पण जिसकी लाठी उसकी पैसे दुनियाचं सुरू आहे. आणि पाकिस्तान जेव्हा जन्माला आला, युनायटेड नेशन्समध्ये पहिला देश ज्यांनी मान्यता दिली तो शिया इराण. जेव्हा शिया होता, इस्माइली शिया होता, त्यांचं त्या शियांचं आणि ह्या शियांचं काही साम्य नाही. इस्माइली शिया म्हणजे हे डीप स्टेटमध्ये शिया. प्रिन्स आगा खान, आपण ऐकलं असेल प्रिन्स आगा खान, त्या कसे डीप स्टेट होते पहा, की त्यांनी कोठ्या बनवल्या, त्यांना जेल बनवून दिलं आणि आपल्या मनपसंतीचे लोक त्या प्रिन्स आगा खान जेलमध्ये राहायचे, बाकी सगळे आपल्या मानमध्ये जायचे. ही डीप स्टेट पहा कशी आहे. कुठे त्याचं राजकारण नाही आहे, कुठे त्याची गादी नाही आहे, पण तो प्रिन्स आगा खान, तो जिन्ना जो होता तो इस्माइली शिया होता ना, प्रिन्स आगा खानी शिया होता. हेच जुना इतिहास आहे. पैसे घेऊन काहीही काम करतात. ते डीप स्टेटचे ॲक्टर्स असतात, पैसे घेऊन आपला मतलब साधला, तुमचा मतलब पण साधला आणि आपला त्याच्यात पट घेतला. ह्या अशा डीप स्टेट्स खूप भारतामध्ये पण आहे. इराणमध्ये आता जो मुस्तफा आला, त्या मुस्तफाला त्याचे स्वतः वडील राष्ट्राध्यक्ष बनवायच्या पक्षामध्ये होते. त्यांनी स्पष्ट लिहून ठेवलं होतं, हे नाही करायचं. महाकरप्ट मनुष्य येतो, त्याची खूप प्रॉपर्टीज आहे युरोपमध्ये, पण तो राष्ट्राध्यक्ष बनला गेला. कोणी बनवला त्याला?
कसं बनवलं आम्हाला की नाही डीप स्टेट काम करतं. ती कोणची डीप स्टेट? त्यांच्याकडे काही असते. आमच्या इथे पण झालं होतं. आई वेगळ्या लोकांना प्रधानमंत्री बनवून दिलं. संसदेकडनं घेतलं. संसद सदस्य होता आणि त्याला प्रधानमंत्री बनवून दिलं. जी आजची लिडरशिप आहे त्याच्यापेक्षा काही जी आजची विपक्षी लिडरशिप आहे जे आपण काय म्हणतो त्याच्यापेक्षा तो काही वेगळा नाही. त्यांनी हिंदुस्थानचं राष्ट्रपती कुठून कोणी बनवलं त्याला प्रधानमंत्री? डीप स्टेटशी काम करतं. अनंतरापासून चाललेलं करत राहते. जिथे जिथे त्यांना आपलं हित साधायचं असतं ते आपलं हित साधतात आणि काम करतात. प्रश्न याचा आहे की तुम्ही त्या डीप स्टेट्समध्ये किती आहे, तुमच्या किती डीप स्टेट्स आहे की नाही आहे. आता आम्ही आता येतो की इराण वॉरचं चाललं आहे. मी म्हटलं तर इस्रायलचा एक प्रेसिडेंट होता बिल क्लिंटन. त्यांनी तो ओस्लो अकॉर्ड कळवला. इस्रायल त्या ओस्लो अकॉर्ड करता तयार नव्हता. हा आत्ताचा जो प्रधानमंत्री आहे बेंजामिन नेतन्याहू तो 1998 मध्ये तिकडे निवडला गेला आणि त्यांनी येता बरोबर 1998 मध्ये जो इन्सेंट रवी होता त्याला गोळी मारून हत्या झाली त्याची. तो 1998 मध्ये त्याचा नेतन्याहू आला आणि तो येता बरोबर ओस्लो अकॉर्डपेक्षा बाहेर निघून गेला. टू नेशन स्टेट थेअरीला आम्ही मान्य करत नाही. क्लिंटननी खूप वादा केला. तर त्याचं एक मोनिका लेविन्स्की प्रकरण बाहेर आलं. इस्रायलला तो खूप त्यावेळेस प्रेशर करत होता की बाहेर नका, ह्या रेकॉर्डमधनं बाहेर नका. इस्रायल म्हणतात आम्ही मान्य नाही करते. आता त्या डीप स्टेट आणि त्यांनी त्या मोनिका लेविन्स्कीला जे प्रकरण होतं ते बाहेर आलं. तर कोण होती मोनिका लेविन्स्की? ह्या डीप स्टेटची ॲक्टर होती जी इतक्या वर्ष त्याच्या प्रेसिडेंटशिपमध्ये ती तिथे काम करत होती. आम्ही म्हणतो ना अमेरिकाची डीप स्टेट बांगलादेशमध्ये उथलपुथल करते, नेपाळमध्ये करते. अमेरिकेमध्ये कोण करतो? इस्रायलची आजची आबादी 8 मिलियन 80 लाख. 6 मिलियन लोक व्हेनेझुएलामधनं रेफ्युजी म्हणून युरोप, अमेरिका आणि दक्षिण अमेरिकाच्या देशांमध्ये राहतात. व्हेनेझुएलामध्ये 15,000 GDP पर कॅपिटा इन्कम होती, जी ह्या मादुरो आणि चावेझमुळे सोशलिझमच्या स्ट्रक्चरमुळे नुसती $3,000 इस्रायलची आबादी 8 मिलियन आणि व्हेनेझुएलाची 6 मिलियन आबादी रेफ्युजी दुसऱ्या स्टेट्समध्ये राहते. हे झालं प्रकरण मोनिका लेविन्स्की. एका वर्षाच्या आत त्या बेंजामिन नेतन्याहूच्या विरुद्ध करप्शन ब्रायबरी केस आला आणि त्याला इस्तिफा द्यायला लागला. आता इस्रायलमध्ये कोण डीप स्टेट आणि लॉबीज काम करत होतं? कोणाच्या करत होतं? हा जो प्रेसिडेंट आहे ट्रम्प, हे सगळ्यात मोठं फंडिंग यहुदी लोकांनी केलं. पहिल्या ट्रम्पमध्ये सुद्धा एक परिवाराने 250 मिलियन त्याला डोनेशन दिलं. अमेरिकेमध्ये खूप पैसा मोठमोठे कॉन्ट्रॅक्शन्स होतात. 250 मिलियन एका यहुदी फॅमिलीने दिलं आहे. असे अनेक यहुदी फॅमिली आहेत. पॅरामाउंट पिक्चर्सचं नाव ऐकलं असेल, तो पण यहुदी आहे, तो पण ट्रम्पचा सपोर्टर आणि फायनान्शियल. आणि ते एकच म्हणायचे. एक लेडी होती, त्याचं सगळ्यांनी यहुदी सरकारला थोडंसं आवडत असतं चिरवत. तर त्या बाईला त्यांनी बोलायला म्हटलं आणि म्हणाला ही 5 मिनटं बोलेल, ही मला 250 मिलियन दिले, ही 5 मिनटं बोलेल. ती आली स्टेजवर येता बरोबर म्हणाली यू हॅव टू टेक केअर ऑफ इराण. आज जे हमला केला आहे 1 वर्ष 6 महिन्यापूर्वी, पण नेतन्याहू म्हणाला आम्ही 40 वर्ष वाट बघितली आहे ह्या दिवसाची. आम्ही पण भोगी राहिलो आणि 2014 नंतर 2022 कराचीमध्ये एक अखंड नावाचा कार्यक्रम टिंबर व्यवसाय होता, फर्निचर व्यवसाय. त्याला गोळी मारून ठार केलं गेलं. माहिती पडलं तो IC-184च्या हायजेकिंगचा एक व्यक्ती होता.
2014 ते 2022 आमच्या लोकांनी काम केली. किती वर्षापासून बघितली ते सगळ्यांच्या असू शकते. पण नेतन्याहू म्हणाला आम्ही 40 वर्ष वाढ बघितली इराणला हा धडा शिकवायला होता. फक्त 8 मिलियन लोक आहेत इस्रायलचे. इथे हिंदुस्थान कुठे येतो? आज जी प्रॉब्लेम झाली इराणमध्ये सगळ्यात मोठा फॉलआउट आहे. हत्यार सोडून गेला अफगाणिस्तानमध्ये बायडन. कशाला सोडून गेला? कोणाकडे सोडून गेला? जी आत्ता राजसत्ता आहे तालिबानची तालिबानला सोडून गेला. एवढे सोडून गेला की 8 ते 9 ब्रिगेड्स त्यांच्या बनू शकतात. एवढे हत्यार सोडून गेला. काय झालं? त्यांनी पाकिस्तानमध्ये तालिबानला सपोर्ट केला. रोटी बेटीला रिश्ता हे पण पश्चिम त्याला वाटतं अफगाणिस्तानमध्ये सगळ्यात जास्त पश्चिम. अफगाणिस्तानमध्ये सगळ्यात डॉमिनेटिंग ऑलमोस्ट 45 to 50% पॉप्युलेशनची पश्चिम. पाकिस्तानमध्ये सगळ्यात जास्त पश्चिम आबादी आहे. कराचीमध्ये जवळजवळ 30-35% आहे. आणि त्याची बॉर्डर एरियाज त्यांना पश्चिम लोकांनी तालिबाननी पाकिस्तानच्या तालिबानला हत्यार दिलं. आणि जेव्हा ह्यांची जर गरज होती तेव्हा पाकिस्तानच्या तालिबाननी ह्यांना शरण दिली होती अमेरिकेच्या विरुद्धच्या व्यवहारासाठी होता. आता हे का नाही देणार? त्याचा नातेवाईक हे सगळे आपसात मोठ्या मोठ्या प्लॅन्स आहे, फॅमिलीज आहेत. बचतचंही असतं, कर्जही असतं, कुठे त्यांचे घराणे आहे आणि या घराण्यांमध्ये आपसात होतात ते त्यांची नातेवाईक असतात. तर त्यांनी ह्यांना मदत केली होती. आता हे अफगाणिस्तानचे तालिबान त्यांना सपोर्ट करतात. त्यांना हत्यार दिले. तेच हत्यार जे अमेरिका सोडून गेला होता या देऊन गेला होता हे तुमच्यावरती विचार करायचं. त्यांनी चायनाचा जो सीपॅक प्रोजेक्ट चालत होता बॉर्डर पोर्टपासून चायनाचं एक शिजियन प्रॉव्हिन्स जे मुस्लिम उईगर पॉप्युलेशनचं जे प्रांतर उईगर तिथपर्यंत रोड बनवायचं होतं. तो पुढचा प्रोजेक्ट नुसतं नाबूद करून टाकला आहे. आला आणि त्यांनी युद्धाबरोबर त्या प्रोजेक्टमध्ये प्रदर्शन झालं म्हणून त्याला स्टॉप केलं. त्याच्यानंतर हा सेनाध्यक्ष आला, फील्ड मार्शल त्याकडे टिकलं गेलं आणि कायमचं ते प्रोजेक्ट बंद करून टाकलं. ते फ्लॅगशिप प्रोजेक्ट होतं चायनाचं. कोणी बंद केलं? कोणी हमले केले चायनीज इंजिनियर्सवरती? ह्या TTPला हत्यार कोणी दिले? अफगाणिस्तानच्या तालिबान. ते हत्यार कुठून नव्हते? जे अमेरिका देऊन गेला होता हे सोडून गेलं आम्हाला नाही. व्हेनेझुएलामध्ये तेल निघत होतं. सगळ्यात जास्त तेल कोण घेत होतं? ऑलमोस्ट 70% ऑफ ऑइल वॉज टेकन बाय चायना. इराणवरती हमला झाला आहे. इराणमधून सगळ्यात जास्त तेल कोण घेत होतं? रुबलमध्ये डॉलरमध्ये व्यापार नाही करत होतं. ते युवानमध्ये व्यापार करत होते लोकल करन्सीमध्ये. सगळ्यात जास्त तेल कोण घेत होतं? पण हिंदुस्थानचं ऑलमोस्ट 50% जे LPG येतं ते कतारमधून येत आहे, गल्फमधून येतं. 80% ऑफ ऑइल आमचं गल्फमधून जास्त आम्हाला पण होणार. जर हा 15-20 दिवस नाही गेले तर आम्हाला कुठलाच होणार शॉर्टेजेस होणार. ऑइलची किंमत इंटरनॅशनल मार्केटमध्ये $100 शॉर्ट केली तर आमचं ऑइलचा पेमेंटसाठी फार त्रास होणार. पण ह्याचं बाहेर काय आहे? चायनाने काढलं, नेपाळने पण काढलं. त्यांनी लोकल ट्रान्सपोर्ट जे इलेक्ट्रिकल व्हेकल्सवरती घेऊन येतं 67% ट्रान्सपोर्ट नेपाळचं इलेक्ट्रिक व्हेकल्सवरती येतं. तर 67% ऑफ द व्हेकल्स आर चायना मेड. सोलर पॅनल्स खूप वर्षापासून चालले आमच्या इथे. चायना 8 सेंटमध्ये प्रोड्यूस करतोय आणि पाकिस्तानचं मार्केट पूर्ण सोलर मार्केट चायनाने घेतलेलं आहे. नेपाळचं घेतलेलं आहे, बांगलादेशचं घेतलेलं आहे, सेंट्रल एशियन कंट्रीजचं घेतलेलं आहे. हिंदुस्थान आता ह्याच्यात कोणची लॉबी काम करत नाही आहे. इथे तर तुम्ही कोणची डीप स्टेट काम करत नाही आहे. 1761 मध्ये पानिपतचं युद्ध चालू होतं. 1776 मध्ये 1776 त्यांचं कॉन्स्टिट्यूशन बनलं.
आमच्या प्रायोरिटीज आम्ही कुठे सेट करतोय मला बघावं लागतं ॲज अ नेशन स्टेट आणि ॲज अ पर्सन टू पर्सन काय करतो. अमेरिकेला माहिती आहे की त्याच्या इथे लर्नेड पॉप्युलेशन त्यांना हवे क्रीम वापरतो तो दुसऱ्याकडे त्याची सगळ्या मशीन असतात शक्यतो क्रीम वेगळा करून देतो. बेस्ट ऑफ द बेस्ट टॅलेंट तो आपल्या इथे घेऊन देतो. जो आता एआयचा हेड आहे शंकर म्हणून त्याचं नाव आहे अमेरिकेमध्ये तो हिंदुस्थानी आहे जी प्रॉब्लेम झाली त्याच्यामध्ये ते एआयचं यूज कसं करते आणि कुठे करते आणि एआय टेक्नॉलॉजीज करतात. ट्रम्पने त्या शंकर नावाचा जो हिंदुस्थानी व्यक्ती अमेरिकेचा एक मोठा कार्य त्याला त्या कमिटीमध्ये ठेवला. बेस्ट ऑफ द बेस्ट प्लीज देतात. आम्ही त्यांना बोलवू शकतो आम्ही त्यांना त्यासाठी काही बोलू शकत नाही. राष्ट्राचं पण लक्ष समाजाचं पण लक्ष अजून खूप लोक असतील वाईट वाटेल 10 मिनिटं ऐकून घ्या 10 मिनिटापेक्षा जास्त आता बोलणार नाही. सगळ्या मंदिरांमध्ये उत्सव होतो. 65,000 रुपये उत्सवामध्ये जातात भंडाऱ्यामध्ये आणि खाली एक लाईन दिली असते छात्रवृत्ती 3,000 रुपये. 65,000 उत्सव खर्च भंडारा छात्रवृत्ती फक्त 3,000 जेव्हा होतो ते जेव्हा अन्न होतो पोट भरलेलं असेल तर धर्म राहील. आज कोणी भूक म्हणता आहे का. आज आमच्या समाजाला काहीही सापडत नाही. रिझर्वेशन आहे ना काही कोटा सिस्टम आहे. आमचा समाज स्वतःहून करतो पण आजही इतकी आर्थिक विपन्नता आहे आमचा समाजाचा युवा वर्ग चांगले एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चांगले एज्युकेशन कोर्सेस नाही करू लागले. काय म्हणजे हे वाट म्हणते 65,000 तुम्ही खर्च करता उत्सव भंडाऱ्यामध्ये तर 30,000 स्कॉलरशिप मिळू शकतात. पैसे मिळतात. आज सगळं काम ऑनलाईन झालेलं आहे. प्रत्येक कोर्सेस ऑनलाईन आहे खूप महाग आहे. तुम्ही त्यांना म्हणा आम्ही तुम्हाला दर्शनाचं फ्री इंटरनेट करून देतो तुमचा पैसा आम्ही भरपूर तो पाहिजे. प्रिंटआउट्स माझ्याकडे कम्प्युटर ते महाग पाहिजे कारण मी नाही करू शकत. आमच्या घरामध्ये आम्ही 2-3 कम्प्युटर्स ठेवतो हे मुलांना कॉपी सबसिडाईज काय आम्ही 8वी 10वी 12वी कॉलेज लेवलच्या मुला मुलींना छात्रवृत्ती नाही देऊ शकत का. ही छात्रवृत्ती नाही आहे उपकार नाही आहे. यू आर इन्व्हेस्टिंग ऑन ह्युमन इंडेक्स ऑन ह्युमन रिसोर्स ऑफ युअर ओन सोसायटी. येणाऱ्या काळात नॉलेजवरती राहणार आहे. येणारी लढाई नॉलेजवरती होणार आहे. पुढे हे जे विमानं चालतात ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती चालतात ते डाटा प्रोसेसिंगवरती चालतात. जेव्हा ते मादुरोला पकडायला गेले व्हेनेझुएलामध्ये त्यांचे ड्रोन विमानावरती चालले होते. टेक्निकल कॅपेबिलिटी किती त्या लोकांनी डेव्हलप केली आहे. आमच्याच लोकांना तिथे H-1B व्हिसा देऊन तो रोज रात्री जागा बदलून बदलून झोपायच्या बंकर्समध्ये इलेक्ट्रॉनिक लॉक लावून ते लॉकचे सिस्टम्स इंटरनेटनी होत होते आणि वरती त्यांचे ड्रोन्स होते. त्यांनी 1 महिना त्याचे सगळ्या बंकर्सचे पासवर्ड वरतून आकाशातून टेक्नॉलॉजीच्या थ्रू एवढंच नव्हे तर तिथे कोणकोणच्या बंकर्समध्ये तो जातो त्यांची कोणती जानकारी त्या लोकांना होती. म्हणजे ह्युमन इंटेलिजन्स त्यांचं जवळ एवढं सटीक होतं. म्हणूनच पुढचं जे ऑपरेशन होतं ते 2 तासात आणि त्याला पकडणं 3 तासात झालं. विमान उडून परत येणं 3 तास आणि अक्षरशः जे ऑपरेशन केलं त्याला 3 तास झालं त्याचं.
विश्वास जागृत होईल कसा? वचन किम तरी बोलून नाही, करून दाखवावं लागतं. हे जे 1, 2, 3 हमले आम्ही पाकिस्तानमध्ये केले, ती आम्ही आमच्या लोकांना जागृती करून दिली की तुमच्याजवळ हतियार पण आहे आणि त्यांचा वापर पण तुम्ही करू शकता. कशा पद्धतीने विसर पडला होता हनुमंता. जामवंतनी सांगितलं, अरे बाबा तू करू शकतो, तुझ्यामध्ये शक्ती आहे. हे ऑपरेशन सिंधू, बालाकोट स्ट्राईक, त्यांनी ह्या लोकांमध्ये विश्वास जागवला की आम्ही करू शकतो. भारत या विश्व राजकारणामध्ये कसा चालेल, कुठे चालेल आणि कशा पद्धतीने चालेल ते आम्हाला डिसाईड करावं लागेल. खूप येतील, डीप स्टेट येईल, कोणच्या लॉबीज येतील, आम्हाला त्या लॉबीजचा उपयोग करायचा आहे. उदाहरण मी सांगितलं, बिल क्लिंटनला त्या लोकांनी राजीनामा बनवला. ती डीप स्टेट कोणाची होती? इस्रायलची होती. आणि त्यानंतरही आपल्याला राजीनामा द्यावा लागला. बराबरी स्कॅन्डल केसमध्ये तो अजूनही चालला. आता 6 महिन्यापूर्वी जेव्हा इराणने हमला केला, तेव्हा तो जेव्हा हमला झाला त्यावेळेस तो त्या कोर्टाच्या बाहेर उभा राहून म्हणत होता, वी हॅड वेटेड फॉर 40 years फॉर दिस डे. तो कोणाला म्हणत होता की वी हॅड वेटेड फॉर 40 years? राष्ट्राच्या समोर तुम्हाला काही ठेवावं लागतं आदर्श, आणि ते आदर्श घडवणं आहे. आदर्श कठीण नाही करत, जनसामान्याची इच्छा आणि आकांक्षांचं प्रतिबिंब तो नेता असतो. लोकांना हवं आहे की मला 2 सिलेंडर मिळेल स्वस्तामध्ये, लोक म्हणतील 2 सिलेंडर तुझ्या डोक्यावरती फोडून देतो तू कर, करावं लागेल. जर त्याला सत्तेमध्ये यायचं आहे तर 1930 पासून अमेरिका फर्स्टचा नारा दिला आहे. इस्रायल 40 वर्ष ठेवला, अमेरिका किती वर्ष ठेवला? इतके सारे 90 पासून ते लोक प्रयत्न करत होते की आम्ही आपल्या देशात पुन्हा परतू. मी जे टॅरिफ्स लागतात, जे चूक पैसा जातोय तो आम्ही कमी करू, नाही करू पाहिजे. 1990 सगळे रिपब्लिकन्स असो आणि डेमोक्रेट्स असो, सगळे एक मत होते की आम्हाला पुन्हा आमचे जे सेंट्रल अमेरिका या इंडियन अमेरिका या रुरल अमेरिका आहे त्याच्यामध्ये आमची जी नवी खराब होते त्याला दुरुस्त करायचे. पण तो 18, 16, 24 त्यांच्या जो राष्ट्रपती मॅनेजमेंटचा people speak less. They listen. आमचा प्रधानमंत्री अजूनपर्यंत काही प्रतिक्रिया दिली नाही. तो नुसता ऐकतोय, काम करतोय. त्याला काम करायची कोणीशी मार्ग असावा लागेल, असला पाहिजे त्याची लॉबी आम्ही तयार करू आणि आम्हाला करावी लागेल. आणि ती तेव्हाच होईल जेव्हा आम्ही आपल्या ह्युमन रिसोर्सवरती इन्व्हेस्ट करू. सगळ्यांचे आज इतके लोक आहेत, सगळ्यांचे कोणी ना कोणी विदेश आहे. माझे बहीण पण विदेशामध्ये विदेश आहे. ते लोक आमच्यामध्ये आर्मीमध्ये, माझ्या बहिणीचा मुलगा अमेरिकेमध्ये आर्मीमध्ये, विवेकानंद केंद्रामध्ये 10 लोक आहेत, त्यांचे सगळ्यांची मुलं अमेरिकेमध्ये, सगळ्यांचे नातवं आर्मीमध्ये गेले. पण हिंदुस्थानामध्ये किती लोक आर्मीमध्ये जातात? टेरिटोरियल पण जातो ना, NCCमध्ये जात नाही जात, टेरिटोरियल पण विदेशात जातात तर तिथे आर्मीमध्ये जातात. हे आम्हाला आमचा देश ही खोट्या वसुंधरा जी निधी आहे तेच वसुंधरा त्यांनाच आशीर्वाद करू. एक ध्रुवी, द्विध्रुवी, त्रिध्रुवीय कधीही नसतो. ध्रुवतारा एकच असतो. त्याच्याकरता स्वतः आपली जागा बनवावी लागते. ध्रुवाला आपली जागा दिली होती, ध्रुवतारेने स्वतः आपली जागा बनवली. आम्हाला विश्व राजकारणामध्ये राहायचं आहे तर आम्हाला आपली जागा बनवावी लागेल आणि आपल्याला देवाला लागेल. मर्यादा
केलेली राजनीती बोलून आणि ते खूप सारं बोलायचं होतं. काही राहून गेला तो चॉईस. खूप मोठा विषय होता. अतिशय माझ्याबद्दल असं माझं सांगायला तर मला लागतं की मी याच्या अगदी तळाशी होतो. आज नेतृत्वाचं इतकं मोठा अध्ययन त्यांनी आपल्या हातात काय होतं ते सांगितलं आणि ईश्वर राजनीतीच्या प्रत्येक क्षेत्राला त्यांनी स्पर्श केला. मला हा कौतुक वाटतं आणि अतिशय इतर पद्धतीने आणि अध्ययन करून त्यांनी त्याचे आभार मानायला माझ्यावरही शब्द नाही. फार सुंदर व्याख्यान झालं. फार चिंतन करण्याचं व्याख्यान आणि हे चिंतन एवढ्याच लोकांपर्यंत शेतीत राहायचं एकत्र मला असावं की अधिकाधिक लोकांना याबद्दल विचार करायची प्रवृत्ती निर्माण होती. ती अजून झालेली नाही. सगळेजण आपल्या आपल्या संसारात म्हणा किंवा आपल्यातच बघण्यात तर तशी स्थिती उत्पन्न होऊ नये म्हणून आपण काय करायला हवं याचा विचारामध्ये एक सुद्धा मी दिलेलं आहे. त्यांना मी लहान नाही समजत पण मोठ्या माणसं खूप समजतो. वयाने किती असतो तर त्याचं खूप जबरदस्त अध्याय त्याचा आज मला लाभ झालेला आहे. उद्या आपल्या व्याख्यानमध्ये जो पुढचं पुष्प श्री आनंद दाणेकर बोलणार वेगवेगळ्या विषय हाताळायचा आपण या व्याख्यानमालेचा त्याचा प्रयत्न करतो. धार्मिक झालं, विश्वस्तरावर झालेलं, ऐतिहासिक झालं, या सगळ्यांमधून आपण हा प्रयत्न केलेला आहे. उद्या ऐतिहासिक विषय आपण घेणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पावनचिन्ह आहे हा विषय आनंद दाणेकरांनी घेतलेला. तुम्हाला पुन्हा आग्रह आहे की स्वतः या बरोबर एकदा हे राहणार आणि उद्याच्या विषयाचा जय जय.